जिल्ह्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यानं राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर पाण्याअभावी संकट ओढवलंय। मोठ्या कष्टानं आणि खर्च करून लागवड केलेली पिकं करपण्याच्या मार्गावर असल्यानं तातडीनं पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। जिल्ह्यातील डावा व उजवा कालव्याचं रोटेशन तातडीनं सुरू करण्यात यावे, तसेच वांबुरी चारीला पाणी सोडण्यात यावे आणि मुसाळवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मुळा धरण भरण्याच्या उंबरठ्यावर असल्यानं उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा देता येणं शक्य आहे। वेळेत पाणी मिळालं नाही तर हातातोंडाशी आलेली पिकं वाया जाऊन शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचं मोरे यांनी निवेदनात म्हटलंय। त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना देऊन डावा उजवा कालवा रोटेशन प्रमाणे सुरू करावा, वांबुरी चारीला पाणी सोडावे आणि मुसळवाडी तलाव भरून द्यावा अशी मागणी रवींद्र मोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। सुरू होऊन 2 महिने उलटलेत, पण आपला जो स्थानिक गावामध्ये असन, तालुक्यामध्ये असन, आपल्या पूर्ण राज्यातच कुठं पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होताना दिसेना। एकदम रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळं आता जे पिकं केलेले कपाशी असन, ऊस असन, कापूस असन, मका असन, सर्वच चारा पिकं असतील, सर्वच पिकं आता पाण्यावरती आलेले आणि आमचे जे मुरमाड भागातली जी जमीन आहे तिथलं पाणी पण एकदम पाणी पातळी खोल गेलेली। त्याच्यामुळं तिथले बोरवेल असतील, विहिरी असतील, हे आता पूर्ण त्याच्यातलं पाणी आटल्यातच जमा आहे। त्याच्यामुळं आमच्या पिकाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून डावा आणि उजवा कॅनल सुटला पाहिजे, वांबुरी चारी पण सुटली पाहिजे। आपल्या मुळा धरणामध्ये वरून येणारी आवक पण चांगली आहे। 5,000 क्युसेकनी आपल्या मुळा धरणामध्ये आता सध्या पाणी येत आहे आणि आपल्या दोन्ही धरणं मिळून आपल्याला दोन्ही कॅनल मिळून आपल्याला 1500 सुद्धा क्युसेक पाणी लागत नाही, वांबुरी चारी जरी धरली त्याच्यात तरी। तर हे पाणी आता गरज आहे शेतकऱ्यांना, नाही तर हातातोंडाशी आलेला घास निघून जायला बसला, नंतर रोटेशन सोडून काय उपयोग नाही। आणि धरण पण आता भरायच्या उंबरठ्यावर आहे। आजचा जर आकडा आपण बघितला तर 23,500 काहीतरी आणि 5,000नी आवक चालू आहे। त्याच्यामुळे आता पाणी सोडलं पाहिजे आणि समस्त शेतकऱ्यांमधून ही मागणी होती। आम्ही पण आज निवेदन दिलंय तहसीलदार साहेबांना। तहसीलदार साहेबांनी बी पाटबंधारे खाता असेल, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपले आमदार साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या कानावर घालून लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत हे रोटेशन सोडलं गेलं पाहिजे। तसंच मुसळवाडीचा जो तलाव आहे तो पण पूर्ण क्षमतेने भरून दिला पाहिजे, अशी आमची मागणी घेऊन आज आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे।